नमस्कार, सायबर विलेज इंटरनेट कॅपमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा आहे, आपलं पॅन कार्ड हरवले असेल, फाटले असेल, तुटले असेल, मोडले असेल, पेटले असेल, तर मित्रांनो आपला पॅन कार्ड किंवा कुठेही गेला असेल तर आपल्याला नवीन पॅन कार्ड कसे बोलवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला गुगलवर जायचे आहे आणि तिथे आपल्याला टाईप करायचे आहे पॅन रिप्रिंट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर अप्लाय ऑनलाईन फॉर रिप्रिंट पॅन कार्ड DNSDL या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। नवीन पेज ओपन झालेलं आहे आता आपल्यासमोर। त्यानंतर येथे आपल्याला पॅन कार्डचा आपला जे नंबर असतो ते एंटर करायचे आहे। जसं की माझं पॅन कार्ड नंबर आहे कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर तुमचे आधार नंबर ॲड करायचे आहे। इथे आपल्याला आपले आधार कार्डचे नंबर 12 अंकी जे आधार कार्डचे नंबर असते ते इथे टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला आपली मंथ म्हणजेच आपल्या डेट ऑफ बर्थचे जे मंथ आपण कोणत्या महिन्यात ते जन्मलो ते निवडून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला इयर टाकायचे आहेत, म्हणजे आपण जसे आपला जन्म 2000, 2001, 2002 किंवा 1999, 1998 ज्या इयरमध्ये झाला, म्हणजे ज्या वर्षामध्ये झाला ते वर्ष आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला या बॉक्समध्ये काहीच पण टाकायचे नाही आहे। त्यानंतर या लहानशा याच्यावर टिक करायची आहे, या लहानशा बॉक्सवर। त्यानंतर आपला कॅप्चा व्हेरीफाय करायची आहे, सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपली पूर्णपणे माहिती आपल्यासमोर ओपन होतो। आपल्या पॅन कार्डला जे मोबाईल नंबर लिंक असतो त्याचे शेवटचे 4 आकडे, ईमेल ID सुद्धा, जे आपला ॲड्रेस पण दाखवतो। त्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचे आहे की आपल्या ईमेल IDवर OTP पाठवायची आहे की मोबाईल नंबरवर। तर मित्रांनो, मी मोबाईल नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करतो। त्यानंतर ॲग्री या डब्यावर क्लिक करतो आणि जनरेट OTP या ऑप्शनवर क्लिक करतो। त्यानंतर तुमच्या पॅन कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असतो त्याच्यावर एक 6 अंकी OTP येतो आणि ती इंटर OTP या डब्यामध्ये आपल्याला क्लिक करायची आहे, 4751। त्यानंतर वॅलेट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, हा PVC कार्ड म्हणजेच आपला पॅन कार्ड आपल्या घरी येण्याकरिता 50 रुपये चार्ज द्यावा लागतो। त्यासाठी आपल्याला पेमेंट करावा लागेल। त्यानंतर आपण पाहू शकता येथे 50 रुपये चार्ज लागतो। 8 ते 10 दिवसात पोस्टमॅन आपल्या घरी आपला पॅन कार्ड आणून देतो। त्यानंतर ॲग्री या डब्यावर क्लिक करायचे आहे, प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर पे कन्फर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन असा एक ऑप्शन येतो। याच्यामध्ये तुम्ही UPI, QR, वॉलेट, भीम, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ज्याच्याहून तुम्हाला पेमेंट करायचे आहे ते ऑप्शन तुम्ही निवडून घ्या। जसे की मी QR कोड याच्यावर स्कॅन करून पेमेंट करतो। QR कोड स्कॅन केल्यानंतर आपण याच्यावर फोनपे, गुगल पे किंवा पेटीएम कशावरूनही पेमेंट करू शकतो आणि 50 रुपये चार्ज कटतो। गुगल पे वरून मी पेमेंट केलेलं आहे। आता आपला पेज ॲटोमॅटिकच समोर ढकलण्यात आलेला आहे।
तुम्हाला तेथे लिहिलेलाच आहे 1 मिनटं वेट करा, पण 1 मिनटं घेत नाही. कमीत कमी 20 ते 25 सेकंद घेतल्यानंतर आपला पेज समोर ओपन होतो. कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचे आहे. जनरेट रिसिप्ट म्हणजेच आपला पेमेंट सक्सेसफुल झालेला आहे आणि आपल्याला एक जनरेट रिसिप्ट मिळालेली आहे. तुम्ही बघू शकता आपला पेमेंट सक्सेस झाला आहे. आपल्याला जनरेट रिसिप्ट मिळाली आहे आणि हे PDF ओपन केल्यानंतर आपली पुरी माहिती याच्यामध्ये हे बघू शकता तुम्ही. हा एक्नॉलेजमेंट नंबर असतो. समजा आपला पोस्टानं जर पॅन कार्ड आला नाही तर आपण पॅन कार्ड कस्टमर केअरला फोन लावून आपली माहिती विचारू शकतो. त्यासाठी हा नंबर आपल्याला त्याला सांगावा लागतो. 8810 जो नंबर आहे हा नंबर पूर्ण त्याला सांगावा लागतो. तुम्ही बघू शकता इथे पॅन कार्ड पण नंबर लिहून आलेला आहेत. मोबाईल नंबर, जीमेल ID आणि चार्ज किती लागलो तो बघू शकता. CGST पॅन प्रोसेसिंग फीस 42 रुपये, GST 3, GST असा एकूण टोटल 50 रुपये चार्ज लागलो. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे अशी पावती निघतो तुमची. आता तर आपल्याला हिचा काहीच सध्या काम नाही आहे, पण आपल्याजवळ जाईपर्यंत पॅन कार्ड येत नाही तरीपर्यंत हिला सेव्ह करून ठेवायचं. समजा जर नाही आले तर आपल्याला पॅन कार्ड कस्टमर केअरला फोन लावून विचारता येईल किंवा तुम्ही प्रिंट मारून ठेवू शकता किंवा डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की एक लाईक